गारपीट, विजा आणि वादळी पावसाचा इशारा. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची धांदल उडणार. कोणत्या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय, सगळं जाणून घेऊ. 29 मार्च नंतर महाराष्ट्रातील हवामानात मोठे बदल जाणवणार असल्याचं हवामान विभागानं आधीच सांगितलं होतं. 30 मार्च पासून आता ढगाळ वातावरण आणि वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागानं दिलाय. मेघगर्जना, गारपीट आणि विजांच्या कडकडाटासह हा पाऊस बरसेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. प्रामुख्यानं खानदेश, मराठवाडा, पश्चिम विदर्भ, त्याचबरोबर मध्य महाराष्ट्रातील घाट परिसर या सगळ्या जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट, वादळी वारे, त्याचबरोबर विजांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही ठिकाणी गारपिटीची सुद्धा शक्यता वर्तवण्यात आली आहे. उर्वरित विदर्भात देखील काही प्रमाणात हवामानात बदल होऊ शकतो असा अंदाज वर्तवण्यात आलाय. आता हे सगळं का होतंय तर सॅटेलाइट इमेजचा विचार केला तर अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून वाहणारे वारे, त्याचबरोबर पश्चिमी विक्षोभ यामुळे हवामानातील बदल जाणवत आहेत. याचाच परिणाम म्हणून वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आता IMDने जारी केलेल्या मॅपनुसार कोणत्या भागांमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे, हवामान विभागाने नेमके काय अलर्ट दिलेत तेही जाणून घेऊ. 30 तारखेला महाराष्ट्रात अहिल्यानगर, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूरमध्ये ऑरेंज अलर्ट आहे. म्हणजेच काय तर विजांसह, मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता या भागांमध्ये वर्तवण्यात आली आहे. त्याचबरोबर जळगाव, संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या भागांमध्ये येलो अलर्ट आहे. या भागांमध्ये सुद्धा विजांसह पाऊस बरसेल असा अंदाज वर्तवण्यात आलाय. 31 तारखेला पावसाचा जोर वाढणार असल्याचं चित्र महाराष्ट्रामध्ये दिसतंय. 31 तारखेला जळगाव, नाशिक, संभाजीनगर, अहिल्यानगर, जालना, परभणी, बीड, त्याचबरोबर सोलापूर, पुणे, सातारा, सांगली या भागांमध्ये ऑरेंज अलर्ट आहे. म्हणजेच या भागांमध्ये मुसळधार असा पाऊस पडणार आहे. विजांसह, वादळी वाऱ्यांसह या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 31 तारखेला विदर्भ, त्याचबरोबर नंदुरबार, धुळे, नांदेड, लातूर, धाराशिव, कोकणामध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, त्याचबरोबर मुंबईमध्ये सुद्धा येलो अलर्ट आहे. म्हणजेच काय तर या भागांमध्ये विजांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 1 तारखेला सुद्धा पावसाचा जोर कायम असणार आहे. 1 तारखेला बुलढाणा, अकोला, वाशिम सोडलं तर उर्वरित सगळ्याच जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट आहे. म्हणजेच काय तर या भागांमध्ये विजांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 2 तारखेला सुद्धा पावसाचं हे संकट कायम असणार आहे. 2 तारखेला सुद्धा महाराष्ट्रातील जवळपास सगळ्याच जिल्ह्यांमध्ये विजांसह पाऊस बरसेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय. त्यामुळे वादळी वारे, गारपीट, त्याचबरोबर अनेक भागांमध्ये मुसळधार असा पाऊस 2 तारखेला सुद्धा होणार आहे. त्यामुळे एप्रिल महिन्याची सुरुवात कडाक्याच्या उन्हाने नाही तर पावसाने होणार आहे असं एकूणच हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजावरून दिसतंय. पुढचे काही दिवस उष्णतेची लाट कमी असणार आहे आणि त्याचबरोबर अवकाळी पावसाचं सावट महाराष्ट्रातील जवळपास सगळ्याच जिल्ह्यांवर असणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्या पद्धतीने आपल्या पिकांची काळजी घेणं गरजेचं आहे. कारण वादळी वाऱ्यांसह पाऊस येणार आहे आणि त्याचा फटका जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या पिकांना बसू शकतो. ऑरेंज अलर्ट महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना देण्यात आलेत. 31 तारखेला खास करून ऑरेंज अलर्ट अनेक भागांमध्ये आहे. सध्या तुमच्या भागामध्ये काय परिस्थिती आहे, तिथे कशा प्रकारचं वातावरण आहे हे कमेंटमध्ये सांगा. आणखीन तुम्हाला काही प्रश्न असतील ते सुद्धा कमेंटमध्ये मांडा. लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.